वारकऱ्याच्या अंगामध्ये हवा भरली की तो रस्त्याने सुद्धा लोळतो. माऊलीचं रिंगण बघितलं. पाऊस विचार करत नाही, चिखल विचार करत नाही, जो लोळतो तो लोळतो लोळतो. माणसं म्हणतात काय हे तुमचं, हे काय वारकरी संप्रदाय का? तुला कोणी विचारलं होतं? ये नाही तर नको येऊस. ज्यांना पटलं ते येता येतच. माझ्या समोरची गोष्ट आहे. आज 84 वर्ष मगाशी सांगितलं, माऊलीच्या सोहळ्यापासून जन्मजात आहे. माझ्या घरात 150 वर्षाची वारी आहे बरं का. हो, अगदी आमच्या पणजी ती जंडेश्वराची वारी करत होती, रामनामाचा जप करत होती. लहानपणी माऊलीच्या सोहळ्याबरोबर जेमतेम 3-4 हजार माणसं आमच्या डोळ्यांनी बघितलं. पुढच्या दिंड्यात तर नुसते 7-8 विणेच चालायचे. 30 नंबर त्या बापासून आहे, जुना काळापासून. पण त्यावेळच्या 30 नंबरला 2-3 हजार माणसं, आणि आता 30 नंबरला पंढरपूरला जायतोपर्यंत माऊलीचा कळस दिसत नाही, पालखी दिसत नाही. कदाचित 1 किलोमीटरचा अंतर पडला. किती समाज वाढला? टाळकुट्यांचा संप्रदाय असता तर वाढला असता का? यांनी केलं काही नाही, आपल्या नावाने कुठलं म्हणून आपलं वाढलं नाही का. माणसं म्हणतातच काय काय भजन करून काय मिळणार आहे? तुला कुठे काय सांगितलं? आम्हाला मिळालं आम्ही करतो, तुला काय करायची चौकशी? तुला काय, तू आम्हाला काय करायचं विचारून करतोस का? आम्ही देवाला मानत नाही. अरे नको ना माणूस, पण मला का सांगतोस मानत नाही? मला काय मानायचं ते मी मानेन, तुला काय मानायचं तू मान. नको माणूस ना. पण शेवटी त्याला मी एकच सांगतो, तू देवाला मानू नकोस. अगदी बेलकर शेवटच्या श्वासापर्यंत मारायचं नाही. पण ज्या क्षणाला तो तुला मानणार नाही त्या क्षणाला तुझ्या दारात भरपूर गर्दी. तुझ्या दारात पण मला एकच वाटतं, ती बघायला तू नाहीस. म्हणजे तुला कळलं असतं आपण कोणाच्याला गेलो आणि कोण आलं नाही. आपण कोणाच्याला गेलो आणि कोण आलं नाही, कळलं असतं. अरे अभाग्या, देवाने असं काही एक श्वास दिला, एका श्वासाचं मोल किती करता? 10 कोटी, 10,000, 10-50 कोटी, 5,000 कोटी. म्हणून अशाचं नाव घ्यावं. कुणाचं नको त्याचं नाव घेऊ नाही. जो सर्वांचा प्राण आहे, जो सर्वांचं जीवन आहे, आणि घेण्याकरता पुन्हा अवघड नाही. परमार्थाकरता साधन असतात. प्रत्येक गोष्टीकरता साधन आहे. आता मी तुमच्या गावी आलो, बरोबर आहे, आलो. कशाने आलो? गाडीने. गाडी आहे काय? साधन आहे. 60 वर्षापूर्वी यायचं असतं तर कसा आला असतो? 70 वर्षापूर्वी, 80 वर्षापूर्वी बैलगाडी. आणि रस्ता तरी असेल की नाही काही माहिती नाही मला. रस्ता असेल, तो ठाण्याजवळून रस्ता यायचा ना, तो रस्ता होता. आशिळपाटापूर्वी बसून बघतोय मी. आमची महाराजांची गाडी तशी सायनवरून निघून अशी इथे यायची आणि तिथे पुढे जायची. मग काय, पण असा जो मधून रस्ते आले, सुपर एक्सप्रेस हायवे, कशाचं काय? हायवे स्पोर असेल तर गाडीसुद्धा सुपर पाहिजे ना. म्हणून त्या रस्त्यांना खटारा जाऊन देत नाहीत. बघितलं का तुम्ही? जातो का बैलगाडी? नाही, रस्ते तसे मेंटेन झाले पाहिजेत. म्हणून नीट लक्षात घ्या, रस्ते जरी उत्तम असलं तरी त्या रस्त्यावर जायला साधन उत्तम पाहिजे. तसं देव सर्वश्रेष्ठ असला तरी देवाजवळ पोचायला साधनसुद्धा 2 गोष्टी सांगतो, उत्तम पाहिजे आणि सोपं पाहिजे. काय पाहिजे? उत्तम पाहिजे आणि सोपं पाहिजे. उत्तम आणि सोपं जर नसेल तर फुकट. माझं मी सांगतो, आता हजारो ठिकाणी फिरलो. माझं जेवण सोपं आहे, मला जास्ती काही आवडत नाही. उत्तम जर पिठलं केलं ना, कांदा बिंदा भरपूर घालून, शेंगदाण्याचं कूट वगैरे अगदी झणझणीत, त्यावेळी तळलेली मिरची आवडते मला. माणसं म्हणतात काय करायचं? पिठलं भाकरी. पिठलं भाकरी? तुम्ही पिठलं भाकरी खाता? म्हटलं आवडतं ते दे ना, तुला काय करतो मी, काय करतो ते. मासे तर खात नाही ना?
तुमच्या गावात हे बोलू नये, कारण तुम्हाला त्याच्याशिवाय जगता येत नाही. मी कुठे म्हणतोय खाऊ नका म्हणून. मी आपलं माझ्याबद्दल सांगितलं. आलं का लक्षात? मी तुम्हाला खरं सांगू का, ज्या आगरी समाजाने आणि कोळी समाजाने माळ घातली आहे ना, त्यांना खरंच हार घातले पाहिजेत गळ्यात. इतकं सोपं नाही आहे. खरंच हार घातले पाहिजेत. आमच्या भागातले काय कधी खाणतच नाही ना पिणतच नाही. कशाचं काय? पहिल्यापासून न खाणारे पिणारे. काय विशेष आहे त्याच्यात? फक्त एक एक्स्ट्रा झालं. वाईट वागत होता त्याच्यापेक्षा आता चांगलं चांगलं जास्ती वागू लागला. ज्ञानेश्वरी वाचू लागला, हरिपाठ म्हणू लागला, पंढरीची वारी. हां, हे महत्त्वाचं. पण आमच्याकडे ते काय खाण्यापिण्याचं बंधनच नाही. कारण का? आम्ही खातच नाही. तुमच्याकडे ते आलंच. पिणं नसेल, पण कदाचित ती कोंबडी पण नसेल, पण महाराज मासा पाहिजे. ते असल्याशिवाय आम्हाला जेवण जाणार नाही. काही चुकलं नाही तुमचं, काहीही तुमचं चुकलं नाही. तुम्ही त्याच्यातच वाढला. पण त्याच्यातून वाढून सुद्धा त्याच्यातून बाहेर पडून वारकरी झाला तर नक्की तुमचा सत्कार करला, गॅरंटेड. ही काही इतकी साधी गोष्ट नाही आहे. आला का लक्षात? खरंच अवघड आहे. हां, आणि एक सांगू का, वारकरी संप्रदाय अवघड काय, सरळ आहे म्हणून अवघड आहे. सरळ मार्गाने पैसे कमवणं अवघड आहे आणि वाम मार्गाने कमवणं अतिशय सोपं. पण ते सगळ्याला जमत नाही ना. आलं का लक्षात? हे असं लफडी करणं जमतं का? लफडी करणारा त्याला पचवायची सुद्धा ताकद असते. त्याच्या सगळे स्टेशनरी त्याच्या ताब्यात असतं. काय अवघड आहे. मी जास्ती काही बोलत नाही. मला काही बोलायचं कारण नाही. ज्यांनी ज्यांनी काय करायचं ते करावं. पण मला सांगा, कुठच्या कुठे गेले ना? काय एखादा वाम मार्गाने असेल तर नुसतं काय 4-5 पोरं हाताखाली बोलवतो, हे भाजी मार्केटवाला दे रोजचे 10 रुपये. नाही तर दे चाकोताची जोडी दे. याच्यातून चाकोताची जोडी, त्याच्याकडून कोथिंबीरची जोडी, त्याच्याकडून मिरच्या, त्याच्याकडून कोथिंबीर, असं करत एवढे करू भाजी करून येतो. याला तेवढी भाजी आणायला 400 रुपये पाहिजे, ते फुकट घेऊन येतो. किती सोपं. तुम्हाला जमेल का? तुमचं काय जमेल माहिती आहे का? तुम्हाला जरी म्हणला ना तो फुकट देतो, फुकट नको. तुम्ही काय म्हणाल? फुकट नको. मित्र आहेस ना, फादर पर फायदा घेऊ नकोस. काय करू नकोस? फायदा घेऊ नको. 10 रुपयाला 10 पडले ना 10ला दे, 10ला दे, पण फुकट. तो म्हणेल बसतोस आमच्या जीवावर इथे, दुकान कोणाच्या जीवावर चाललंय. झालं, काही चिंताच नसते. मग सोन्याच्या चेन बिन अशा भरपूर येऊन जातात गळ्यात. मी कोणाबद्दल बोलत नाही, पण हे वास्तव आहे. असे शेकड्याने तुम्हाला बघायला मिळतील. किती अवघड आहे. अहो, इतकं अवघड गुलाबराव, मला असं वाटतं जेव्हा 20 रुपये सोनं होतं तेव्हा कोणाच्या गळ्यात नव्हतं. आज 35,000 रुपये किलो असून सुद्धा, तोळा असून सुद्धा एवढं सोनं. काय सोन्यासारखी माणसं आहेत. नाही, काय माझं बोलणं बिलकुल चुकीचं नाही. काय सोन्यासारखीच माणसं ही सगळी. आलं का लक्षात? नाही नाही, एवढं सोनं सुद्धा अंगावर घालतात म्हणजे काही साधी माणसं आहेत का? सोन्यासारखी माणसं आहेत. आपल्याला 1 तोळा घेताना किती विचार करावा लागतो. काय अवघड आहे. हां, काय आता तुमच्या भागात सोपं झालं म्हणा. ते म्हणाल कसं झालं? आम्ही काय वाईट नाही. मी तसं म्हटलं का? माझं पुढचं ऐका ना. अहो, 1,000ला जे जमीन कोणी विचारत नव्हतं ते 1-1 कोटी 2-2 कोटीला झाल्या. मला कोणीतरी मध्ये सांगितलं एका माणसाजवळ 18 कोटी आहेत. काय पण हेही काही कमी नाही ना. अजून कीर्तन करतो या वयात, हे तरी काही कमी आहे का? आवाज चांगला आहे, सगळं चांगलं आहे, देवाची कृपा आहे. हे सोपं नाही आहे मांडी घालून बसणं सुद्धा. काय कीर्तनसुद्धा जास्ती करत नाही, कारण जास्ती तुम्हीसुद्धा ऐकू शकणार नाही. बासुंदी चांगली असते तरी ती 1 वाटी 1.5 वाटी खूप झाली. 4 वाट्या गेल्या तर लवकर हातात घेऊन पळाल. काय सकाळी उठून धावतंय का हो? फुकटची खाल्ली. आग्रह करणाऱ्याने केली आणि ह्याने
खाल्ली, नको खाऊ. किती कुणी आग्रह केला तर आपल्याला एवढं खायचं तेवढंच खा. आग्रहाला बळी पडू. मग आता काय सांगतायत? नाम संकीर्तन साधन पै सोपे वर्म सांगितले संती. सोपे वर्म सांगितले संती. संती सोपे वर्म सांगितले सोपे वर्म सांगितले. त्यांच्याकडे बघून माझ्याकडे बघा. जे चुकतायत त्यांच्याकडे का बघता? जे बरोबर आहे त्याच्याकडे का बघत नाही? सोपे वर्म सांगितले संते. सोपे वर्म सांगितले संती. सोपे वर्म सांगितले दिंडी हात समाधीचे सुख सांडावो वाळोनी. सांडावो वाळोनी. आय साया कीर्तनी ब्रह्मरस. 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 समाधीचे सुख सांडावो वाळोनी. सांडावो वाळोनी. समाधीचे सुख सांडावो वाळोनी. सांडावो वाळोनी. समाधीचे सुख सांडावो वाळोनी. समाधीचे सुख सांडावो वाळोनी. सांडावो वाळोनी. अरे काय समाधी घेऊन बसलास? समाधी म्हणजे तटस्थ होणं. ताटस्थ्या नाव समाधी म्हणे त्याची ठकली बुद्धी. मी म्हणत नाही, नाथ महाराज म्हणतात. ताटस्थ्या नाव समाधी. ताट झाला म्हणजे समाधी, मग मोठं समाधी. नाथ महाराज लिहित आहेत, मी नाही. ताटस्थ्या नाव समाधी म्हणे त्याची ठकली बुद्धी. ते समाधी नव्हे नुसती केवळ मूर्छा आली. ती समाधी नाही, नुसती मूर्छा आली आहे. त्याला तुम्ही समाधी म्हणताय आणि घोटाळा होतोय. खरी समाधी कोणची? उघड समाधी हरिकथा सोहळा. उघड समाधी हरिकथा सोहळा. उघड समाधी हरिकथा सोहळा. उघड समाधी हरिकथा सोहळा. नरनारी बाळा लहान थोरा. नरनारी बाळा लहान थोरा. नरनारी बाळा लहान थोरा.
समाधी म्हणजे काय? आपण आपल्याला विसरणं नामे समाधी. सम आधी विषम आधी जे तत्व आहे बरं का, त्याच्याशी एकरूप होणं, आपलं अस्तित्व विसरणं नामे समाधी. ती समाधी कीर्तनात आहे. ते म्हणाल कसं? कायमची नाही, पण 2 तासापुरती तरी आहे. कसं ते सांगतो. त्याला इथे दृष्टांत देऊन टाकू. आज बरेच दिवस गाजतंय ह्या भागातलं कीर्तन. 1-2 महिने तरी त्याच्या अगोदरपासून बाबा महाराजांचं कीर्तन, बाबा महाराजांचं कीर्तन, बाबा महाराजांचं कीर्तन. बरोबर आहे. माझं 6 वाजता आहे बरं का. ते टाईमशीर येतात, पण लवकर जावं आपण, उशीर झाला तर जमायचं नाही. बरोबर आहे. मग आला, बसला. अरे आले वाटतं महाराज. हां, लगेच सुरू होईल. मग ह्याच्याशी बोलतो, त्याच्याशी बोलतो. ते कोण आहे मागे? त्यांची मुलगी आहे ती थोरली. हे वाजवणे इथलेच नाही, त्यांच्याबरोबर त्यांचे वाजवणारे असतात. असं का? बरं, छान, चांगलं वाटतं. त्यांच्याबरोबरचं पेटीवाले म्हणा, तबलजी म्हणा, पखवाजे म्हणा, त्यांचे नेहमीचे असतात. बाकीचे नसेल कोणतं ते वाजवायला देतच नाहीत. उगीच फजिती त्यांनी आपली करण्यापेक्षा आणि आपण त्याची करण्यापेक्षा आपलं आपल्या हातात असलं हुकूम म्हणजे बरं. माझ्याकडे काही नसलं तरी असंच कीर्तन करीन. नुसता विणा पखवा जरी असलं तरी कीर्तन करीन. अगदी तबलाच पाहिजे, नुसता तबला असला तरी कीर्तन करीन. आमका असेल तसं काही नाही. आपला सूर आणि विणा ताब्यात असला की बस, बरोबर माहिती पाहिजे. काही फरक पडत नाही. कशा करता सांगतोय. किती सोपं. कुणी करावं? कुणीही. केव्हा घ्यावं नाम? केव्हाही. कसं घ्यावं? कसंही. कुणी घ्यावं? कुणीही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. अरे अनेकांनी नाम घेतलं, पण ते कोण झाले? चला एक तुमचीच गोष्ट सांगतो. कोळियाची कीर्ती वाढली गहन. कोळियाची कीर्ती वाढली गहन. कोळियाची कीर्ती वाढली गहन. कोळियाची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामादी. केले रामायण रामादी. दोन्ही चरण आले त्याच्यामध्ये. नामाबद्दल सांगणं पुष्कळ मोठं आहे. अजून कितीतरी भाग आहेत. नाम श्रेष्ठ का योग श्रेष्ठ, नाम श्रेष्ठ का ज्ञान श्रेष्ठ, नाम श्रेष्ठ का जप श्रेष्ठ. अहो किती त्याला, म्हणजे पहिलं चरण सांगता सांगता 15 दिवस जातील. त्यापेक्षा जरा पुढे सरकू. हां, कितीही पापी जरी असला, जन्मजन्मांतराचं पाप नामाने फिटतं. वीस 22 वर्षाची मुलगी आयुष्यभर गरिबीत गेलं. 2 पात्राच्या पुढे 3रं पात्र भेटलं नाही. घरातही तेच आणि बाहेर लग्नाला जाताना तेच. अगोदर गरीब म्हणून तर लग्नाला कोणी बोलवायचं नाही, आणि बोलवलं तर तेच. पण जीवन पालटलं. दिसायला सुंदर होती. दरिद्र्याची कन्या समर्थाने केली, औदसाने माली सकळ तिची. दरिद्र्याची कन्या होती, समर्थाने केल्याबरोबर, पसंत पडल्याबरोबर खलास जीवन पालटून गेलं. त्यांनी बघितले ही परिस्थिती अवघड आहे. ते म्हणले 1 आठवड्यात लग्न करून टाकू, भानगडच नको म्हणले. काय करायचं नाही, तुम्ही फक्त मुलीला घेऊन या. झालं. मुली साडीने पाठवली, ती जवळजवळ 10-15 हजाराची. तिथे आल्यावर लग्नाला नेसायला दिली ती 1 लाखाची. गाडी पाठवली ती 6 कोटीची. ती आज करून बसली. माझं म्हणणं कळलं का? जी भिकाऱ्यासारखी राहत होती, गरीब म्हणून जगत होती, पण समर्थ नवरा भेटल्यानंतर कोट्याधीश झाली, अब्जाधीश झाली. बरोबर आहे ना? साधा मरका श्रीमंत नवरा भेटल्यावर एवढी श्रीमंती, मग संत मायबाप भेटल्यानंतर आमची श्रीमंती केवढी मोठी असली पाहिजे. कोण भेटलं? ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. म्हणती
ज्ञानदेव तुम्हारे, म्हणती ज्ञानदेव तुम्हारे. संत भेटल्यावर काय, किती दुराचारी पापी असू दे, पण सकळई तीर्थे सकळई पापे गेली दिगंतरी, निवैकुंठ पंढरी देखलिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलशी एक, खलास. इतका पापी अगदी डिटेलमध्ये सांगत नाही. 8 वाजून गेले, करतो हे काय लगेच 8ला सोडत नाही. उशिरा सुरू झालं, थोडंसं अजून करीन काय. आणि जेवढं सांगितलं तेवढं जरी ऐकलं ना तर सगळे माळ घालून मोकळे होतील. अजून राजेंद्रनेच घातलं नाही, फक्त आमंत्रण देतो. काय रे, आता हे नाव घेतलं तुझं बरं वाटलं का तुला? आता बघूया काय करतोय. हां, घातली तर बरी आहे. बघा बाबा, कुणीला पसंत पडू न पडतो, चांगला आहे ते सांगायला घाबरावं का? बिलकुल. आम्ही काय वाईट सांगितलं का त्याला? नाही. माळ घाल आणि चांगला आहे ना. अहो, कीर्तनाचे कार्यक्रम ठरते म्हणजे त्याला कीर्तनातलं चांगलं आहे हे कळलं, पण चांगलं आहे जे कळलं ते अजून वळत नाही, हा मुद्दा आहे. वळलं केव्हा म्हणेल? ज्या वेळेला आत्ता जर माझ्या पुढे आला माळ घाला, तर एवढ्या समाजात माळ घालणं सुद्धा, अहो एवढी लग्नाला सुद्धा माणसं जमत नाही. कशा करता सांगितलं? अवघड आहे हो वाल्या. इतकी एक एक खडात टाकलेली एवढी माणसं, मग थोडक्यात सांगतो, नाही तर रंगून तासभर तीच गोष्ट सांगितली. दगड टाकायचं नाही, एक मारायचं खडा टाकायचा, एक मारायचा खडा टाकायचा, म्हणजे 7 रांजण भरले होते. काय पॉवर असली पाहिजे हो. बरं कायदा काय, त्याची एरिया होती बरं का. जुन्या काळामध्ये काय राज्यबीजे काय अशी काय होती काय? अनादिकालची गोष्ट ही, रामाच्या अगोदरची. रामायण वाल्मिकीने लिहिलं. कोळियाची कीर्ती वाढली गहनन, केले रामायण रामाआधी. रामाच्या अगोदर रामायण ज्याने केलं त्याचं नाव वाल्या कोळी. बरोबर आहे. मग देवाकडे रिपोर्ट गेले सगळे. ते म्हणले याने लाखो माणसं मारली. वाल्या कोळ्याचा फोन आला. बाबा महाराजांना म्हणावं माझी गोष्ट जरा रंगवून सांगा. तुमचा मगाशी वाजला होता. मला वाटलं मगाशी बंद केला असेल तुम्ही, पण तुम्हाला बंद करता येत नाही. मला वाटतं असं अवघड आहे ते. आणि काय असतं, जेव्हा नको तेव्हा ते चालूच राहतं, ते बंदच होत नाही. आणि बरं कीर्तनात पुढच्या रांगेला बसले, त्याला इलाज नाही काही. लांब असलं तर मला दिसलंही नसतं ना, ऐकायला आलं नसतं. असं ते एवढं मारावं. वरपर्यंत रिपोर्ट गेला. नारद होते. तेव्हा म्हणले नारद आहे काय भानगड आहे, ह्याला कुणी अजून मारायला भेटलं नाही का? अहो म्हणले फार पॉवरफुल आहे तो. म्हणले तर मला काय विचारता? म्हणले तुम्हीच निर्माण केलेला आहे, तुम्हीच देवा निर्माण केलेला आहे, तुम्ही मनात आलं तर संपून टाकेल. नाही पण म्हणले मला काय करायचंय, मी जिवंत ठेवलाय त्याला, त्याला का मारला नाही. मला या जगाला दाखवून द्यायचं आहे, कितीही पाप जरी केलं तरी नामाने सगळं धुतलं जातं हे दाखवायचं आहे मला. मी काय सिद्धांत सांगतो लक्षात आलं का? वाल्याला का आणि कुणाला मारलं मी त्याच्या हातून? ज्यांचं मरण त्या दिवशी ठरलं होतं त्यांनाच मारलं. काय सगळ्याला मारलं नाही. सगळ्याला सुचायचंच नाही की या रस्त्याने जायचं. ज्याचं मरण लिहिलं होतं तोच त्या रस्त्याने जायचा, दुसरं कोणी जात नव्हतं. आणि त्याच्यामध्ये 3 प्रकारचे लोक होते. एक काय वाले आहे, मी काय कमी आहे काय म्हणून लढायला जायचा. त्यांनी नुसतं नरडं दाबलं की तिथले इथेच मेलं. एक प्रतिकार करणारा, बरं का, हो. एक पळून जाणारा, आणि दुसरा एक तिसरा की जो प्रतिकारही करत नाही आणि काहीही करत नाही, नुसतं उभा आहे, ते नारद.
अरे वाल्या, हां, अरे म्हणले हा पळत तर नाही, अंगावर धावून पण येत नाही, आणि आपल्याला म्हणतो अरे वाल्या, अरे बाबा असं करू नये. ए शेंडीवाल्या, गोड गोड बोलू नकोस. अरे नाही रे, तसं तुझं गोड व्हावं म्हणून मी गोल बोलतो. तर संत वचन बाहेर पडल्यानंतर दगडाला पाझर फुटतो, मग हा तर माणूस होता, का पाझर फुटणार नाही. अरे म्हणले राजा, मी तुला एक प्रश्न विचारतो. तू आता कितीच आहे, 60-70 आलास, किती जगशील अजून, फार तर फार. हे ठेवणार ते कोणाकरता ठेवणार. आणि तू सबंध दिवस घराच्या बाहेर असतो, तुला घरचं खायला सुद्धा वेळ नाही, बाहेरच्या बाहेर काहीतरी मातोस, खातोस, करतोस कशा करता आणि कमवतोस कशा करता. नाही कळलं तुम्हाला? तुम्हाला कळलं का सगळ्याला? तुम्ही जे कमवताय ना ते स्वतः करता कमवत नाही, जे मागे ठेवण्याकरता करता, जे तुमचं नाव सुद्धा काढायला पुढे तयार नसतं. तुमचं कोणचं कळलं का? जे तुमच्या हाताने दान पुण्य करता, तुमचं जे हाताने जे करता, हा सदरा माझ्या अंगात आहे तोच माझा, बाकी तुमचं काही नाही. तुम्हाला वाटतं मी करतो, अरे कशाचं करतो, दे सोडून. वाल्या, तुला वाटतं बायका पोरं, जरा जाऊन विचारून ये, हे तुझ्या पापात साई आहेत का? सगळे जेवढे आहेत ना त्यांच्या बायकांना जाऊन विचारावं की तुमचा नवरा हे करतो ते आवडतं का. म्हणले त्याला सोडून जाता येत नाही म्हणून राहिले, कारण सोडून गेले तर माझाच मुडदा पाडील. अवघड असतो, इतकं सोपं नाही. तुला काय म्हणायचं आहे? मला काही म्हणायचं नाही, जरा घरी जाऊन ये आणि त्याला विचारून ये सगळ्यांना की माझ्या पापात तुम्ही धणी आहात का. फार हुशार दिसतोस म्हणले, म्हणजे पळून जायला का? अरे मी पळायला आलो नाही, तुला पळवून न्यायला आलो आहे. पाय तर मला झाडाला बांध. हात बांधले, पाय बांधले, झाडाला बांधले, थोडक्यात सांगतो. मग गेले घरी. गेल्याबरोबर दारात बायको रोज पोह्याची बशी, शिऱ्याची बशी, बाप का माल सगळा. तर शिऱ्यातून असं तूप पाहतच होतं. ते म्हणले ठेव बाजूला, बाजूला ठेव सगळं, बस इथे. ते म्हणले काय आज एवढं? अगं म्हणले मला तुला विचारायचं आहे, मी काय काम करतो, काय धंदा करतो, पैसे घरात कसे आणतो, हे तुला माहिती आहे ना. आता म्हणले काय सगळं जगभर तुमचं नाव दिलं आहे, वैकुंठापर्यंत नाव पोचलं आहे तुमचं, मला माहिती आहे. असं काय साधे आहे तुम्ही, त्याच्यातले देवच आहात त्या डिपार्टमेंटचे. त्या डिपार्टमेंटमधले देवच आहेत म्हणून तुमचं पुराणात नाव आहे, टॉपमोस्ट आहात तुम्ही. मग म्हणले हे असं माणसं मारणं, त्या बायकांचे दागिने हिसकून घेणं, हे पुण्य आहे का पाप आहे? म्हणले काय तुम्ही प्रश्न विचारता? अहो 100% महापात पापत. मग म्हणले हे सगळे दागिने आणून तुझ्या अंगावर बघ म्हणले, आता नाकापासून केसापर्यंत दागिन्याने भरलेस, हे चोरीचे दागिने. म्हणले त्यात काय संशय नाही, तर तुम्ही आणता कुठून? मग तू माझ्या पापात वाटी कराय. हे म्हणले दागिने तुमचे घ्या, पण पापाची वाटणी माझी नाही. हा हा हा. वाल्याला एवढा तडाखा पहिला आयुष्यात कोणी दिला नव्हता. काय म्हणला? अगं तू म्हणल्याबरोबर चपल्या हार मिळ दिला, तू म्हणल्याला पोहे हार दिला नाही, म्हणले जोडे हार द्यायचा शिल्लक होता तो दिला मी आता तुम्हाला. तुम्ही दिलं म्हणून मी घातलं, आणि तुम्हाला सांगितलं होतं का अशा मार्गाने कमवून आणा म्हणून, लोकांचे मुडदे पाडून कमवून आणा म्हणून? खलास संपला. म्हणला एक निकाल लागला, एक तरी त्या नारदाचं खरं ठरलं. कोण तुझ्या बाजूने? मग आई वडिलाकडे गेला, म्हणला बाबा त्यांना स्पेशल
घरबीर बांधून दिलेलं, शेजारी आई वडील, सेवा करायला 2 माणसं, त्यांना पगार द्यायचा नाही, दम द्यायचा. कळलं का तुम्हाला? खाऊन पिऊन नोकरी, खाऊन पिऊन नोकरी करतात काय बिचारे. का ग म्हणलं आई, काय ग म्हणलं बाबा, मी एवढं तुमच्याकरता केलं. अगं रे काय सांगू बाबा, असं मूल मिळायला भाग्य लागतं. काय आमच्या तैनाती करता माणसं ठेवली आहेस, खायला कमी नाही, प्यायला. अगं आई पण तुला माहिती आहे ना हे कसं. आता त्यात काय म्हणले, लहानपणापासूनच तू वांड. काय तुला नको म्हटलं तरी तेच करत होतास, कधी ऐकलं नाहीस. मी तुला 10 वेळा सांगितलं. पण मला एक विचारायचं आहे, हे जे आता माझ्या हातून पाप घडलं, पापच रे, मग त्याला वाटेकरी. आता म्हणले मरताना कशाला आम्हाला त्याच्यात ओढतोस. आता पाप करायला लावू नकोस, निदान पापाने केलेलं खात तरी बसलो आम्ही. खलास झाला. तितक्यात मुलगा आला, सुजीकवर बसून वाले कमी नाहीत. पूर्वी एकच होता, गल्लोगल्ली वाले आहेत, लागेल तेवढे वाले. काय वाल्याला तोटा आहे, भरपूर वाले वाढलेले आहेत. आता जिकडे जाल तिकडे लाखोनी. अमेरिके वेरे सारख्या तिथे तुमचे डॉन बसलेले सगळे. काय साधी गोष्ट आहे का? वस्तुस्थिती आहे. मग ते बोरगा आलं, अरे म्हणले बाळे इकडे ये, तू म्हणशील ते तुला दिलं मी. गाड्या म्हणशील ते अगदी रोल्स रॉयस मला दिली. हो म्हणले दिली. मग माझ्या पाटाला हे असले धंदे करून मिळा म्हणून सांगितलं होतं का मी तुम्हाला. असा होता वाल्या तो, एकदम थकला. घरातून बाहेर पडला, ह्यांची तोंड बघायला नको म्हणे. आता नारदाने लांबून बघितलं, म्हणले झालं काम आपलं. आलं, सोडलं, बडलं त्यांना. जा म्हणले बाबा. नाही म्हणले जावी नाही, तुझ्यावर बरंच कामगिरी आहे. ते म्हणले मी पापी, मी काय करू शकतो, काय करू शकतो नाही. हात ठेविला मस्तकी देवनी प्रसाद केले. डोक्यावर हात ठेवला, तुझ्याकडे मोठे कामगिरी आहे. एकच कर, रामनामाचा जप कर. श्रीराम राम राम राम. त्याला येत नव्हतं, मरा म्हणत होता. पण मरा जर जोरात म्हटलं ना, मरा 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 मरा, काय झालं, राम झालं. आणि इतका मोठा झाला तो. शेवटी सगळ्या पुराण पोथ्यामध्ये रामचंद्राची मुलं त्याच्या झोपडीत जन्माला आली. त्याच्या पर्णकुटीमध्ये लवकुशाचा जन्म झाला. मग एवढा पापी जर उद्धरतो तर तुमचा का उद्धार होत नाही? त्याला पटल्यानंतर सगळं सोडलं. तुम्ही अर्धवट सोडताना अर्धवट धरता. स्वीकारायचं तर सर्व स्वीकारावं म्हणून नामसंकीर्तन साधन परिसर. जळतील पापे जन्मांतरीशी. ज्यांना माळ घालायची असेल त्यांनी कीर्तन झाल्यावर माळ घालायला बसणारच आहे. आम्ही तर कामच आहे. 15-1 लाख माळकरी झालेत आता जगभर. सकाळी उठल्यावर मनामध्ये देवाची संताची मानसपूजा, मनामध्ये पूजा, मंत्र जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. ज्ञानेश्वरी वाचावी, हरिपाठ म्हणावा. मांस नाही, मासे नाही, दारू नाही, जुवार नाही. परस्पर रुक्मिणी माते समान. वर्षातून 1 वारी पंढरी, 1 वारी आळंदी देऊची वारी. आणि दुधोरला आमचा आश्रम आहे, तिथली डिसेंबरमध्ये वारी. आणि आता नेरूळला मी राहायला आलो आहे. नेरूळला मोठं मंदिराचं काम चालू आहे, फार मोठं काम चालू आहे. आणि त्याला काही पैसे दुसरे कुठचे वापरत नाही आहे. जे मला कीर्तनाच्या माध्यमातून येतात तेच वापरतो. मग दिलं कोणी, एखाद्याला इथल्या बसलेल्या माणसाला वाटलं द्यावं लाख रुपये, घे आम्ही कुठं नाही म्हणतो. काही व्यक्तिगत नाही आहे, ट्रस्टच आहे. ह्याला सुद्धा आल्याबरोबर पावतीच आहे. सगळ्यांच्या नावाने पावत्याच देतो. आम्हाला काही नाही ना. कोणी काही माणसं हुशार असतात, त्यांना पावती नकोच असते. मग गोम्या जर आम्हाला तरी ठेवून काय करायचं आहे? तिथे रोज 50 माणूस काम करतो आहे. जवळ ठेवले तर द्यायचे कुणाला? म्हणून काम उत्तम चालू आहे. मूर्ती स्थापन झाल्या, एक 7-8 महिन्यात काम पूर्ण होईल. जेवढ्या लवकर काही घडायला पाहिजे तरी लवकर घडलं. पण
जे काही अर्थ लागतो देवाच्या कृपेने ते होऊन जाईल. देवाची कृपा आहे, काही कमी पडत नाही. मी देवाला एकच सांगितलं, माझं घर बांधून दिलंस, मग तुझं घर तू का नाही बांधून घेत? अख्ख्या नव्या मुंबईमध्ये विठ्ठलाचं दुसरं मंदिर नाही, इतकं सुंदर. तुम्ही खालचा भाग बघितला तर तुमचे डोळे दिपून जातील. सेक्टर 30ला नेरूळ जिमखान्याच्या समोर मंदिर आहे. जरूर बघा, जरूर या. आता पुढच्या मार्चच्या कितीपासून 21 सप्ताह सुरू होतो आहे तिथे, 21 आणि बीजेचा सप्ताह सुरू होतो आहे 21 ते 27पर्यंत. 7 दिवस कार्यक्रम आहेत. माझे आहेत, भगवताई आहे, चिन्मय महाराज आहेत. आलं का लक्षात? तुमच्या समाजाचे जगन्नाथ पाटील त्यांचाही कार्यक्रम ठेवलेला आहे. हे सगळे अशांचे कार्यक्रम आहेत. जवळजवळ बरेच कार्यक्रम ठेवलेले आहेत. आमचे जास्ती होतील, नेहमीप्रमाणेच असतातच. यंदाच पहिल्यांदा दुसरं फडाचे कोणी आपण तरी बोलवतो, तोही काही परकाने आमचाच आहे तो, म्हणून त्यालाही बोलवलं. असं तेव्हा जरूर या कार्यक्रमाला. ज्यांना माळा घालायची असेल त्यांना माळेची दक्षिणा नाही, पण माळा आपण पंढरपूरहून विकत आणतो आणि त्याच्यावर एक पुस्तक देतो, त्याची किंमत 30 आहे. ज्यांना घालायचं असेल त्यांनी शिस्तीत यावं आणि माळा घालून जावं. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली, ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश बाप दादाई माऊली आई अप्पाई मा, बाप दादाई माऊली आई अप्पाई मा, बाप दादाई माऊली आई अप्पाई. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय. बोली लिले कुरे वेडी वाकोडी